डॉक्टर होणं हे तुझ्या आईचं स्वप्न होतं. मग आईचं स्वप्न असं तुटू देणार तू? नाही ना? बाबा, यात सगळं कोणतरी मुद्दाम करता हो. पण ते असं किती करतात? बाबा, मी काय बिघडवलंय त्यांचा? हे कलियुग आहे बाळा. तू इतरांचं चांगलं करतेस हे देखील लोकांना बघवत नाही. पण तू माझी फायटर बॉय आहेस ना. भारतीची चेडू असाय ना तू. भारती आयुष्यभर तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडलंय. अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझं डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्या डोळ्यात बाळगलंय. आणि तू सुद्धा ते छोटंसं रोपटं स्वतःच्या कष्टाने एवढं मोठं केलंयस. बाळा, फक्त तू हार नको माणूस. तुझ्या स्वप्नांची लढाई अजून संपली नाहीये. 5 दिवस आहेत आपल्याकडे. आपण काहीही करून शोधून काढू. आणि तू याचा नको जास्त विचार करूस. तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. आणि तुला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. इनफॅक्ट आम्हा सगळ्यांची. तू घाबरू नकोस बाळा. मी आहे. तुझा हा काजवा तुझ्या सोबत आहे. मॅडम, काय भारी ऍक्टिंग केली तो मॅडम तुम्ही. म्हणजे आमच्या इतक्या ब्राईट स्टुडंट असलेल्या सरस्वती भारतीच्या बाबतीत असं घडावं हे अत्यंत दुर्दैवी आहे. मॅडम, अहो हे दुर्दैव तुम्हीच तिच्या माथी मारले. पोटे हळू. तुमचा आनंद दिसतोय मला, पण भिंतींना सुद्धा कान असतात. सॉरी सॉरी सॉरी. पण त्यांना ही 5 दिवसांची मुभा देऊन खूप मोठी चूक केली असती सौदामिनी. मॅडम, सौदामिनी मॅडम बोलायचं. आणि चूक माझी नाही. तुम्ही याआधी जे काही चुका केल्यात ना, त्याच्यासाठी उचललेलं पाऊल होतं हे. कळलं? याआधी त्या सरस्वतीचा इथे किती उदो झालाय. त्याच्यामुळे तिच्या डायरेक्ट ऍक्शन घेणं रिस्की वाटलं मला. दुष्यंत, तू आधी असा सारासार विचार करून वागला असतास ना, तर मला इथे याची गरजच नव्हती. कसं आहे, सगळे निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात. कळलं? काटा पण काढायचा आणि रक्त पण यायला नको याची काळजी घ्यावी लागते. आणि या 5 दिवसांमध्ये त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर? काय? फक्त 5 दिवस? हे पण इतक्या कमी वेळात ती स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करणार? नाही, हे तर सोड ना. आपल्याला काय करायचं? एकदा ती फॉल्टी आहे हे कळलं ना, कायमची निघून जाईल आपल्या आयुष्यातून. पण हो इरा, पण तुला काय वाटतं, हे सगळं तिने मुद्दाम केलं असणार काय? पण हे सगळं करून तिचा काय फायदा होणार आहे? त्यांनी नाही ग, पण हे बघ, ती त्या क्लिनिक मध्ये काम करते, कळतंय का? आणि तिचा फायदा होतो. सगळ्यांसमोर दाखवत असेल, पेशंट्सना फ्री ट्रीटमेंट देते वगैरे, मागून पैसे घेत असणार आहे ती. अगं साधी मोलकरीण आहे ती. बेसिक इन्कम लागणार तिला. इरा, पण मला नाही वाटत की बयो असं काही करेल. म्हणजे बघ ना, आम्ही 2 वर्ष तिच्यासोबत राहिलोय. अगं ती नाही ग असं काही करणार. हो का? तुला खूप पुळका येतोय तिचा अजून एकदा. तिची बाजू घ्यायला लागलीस तू?
अगं तसं नाही म्हणायचं मला, पण नेमकं कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होऊच शकतं ना. अंकिता प्लीज, हे बघ, एकदा का प्रूव्ह झालं ना त्या म्हातारीला तुम्हीच मारलंय, तिला हे हॉस्पिटल सोडून जावं लागेल. दॅट इज द एंड. सर शक्यच नाही. अहो मॅडम, मी आधीच सेटिंग लावून त्या म्हातारीला वापीला पाठवून दिले. इतकंच कशाला, तिच्या घरात ती गेल्याचा फोटो सुद्धा लावून टाकला. हे काय डेथ सर्टिफिकेट, हे बघा. तरीही माझं असं म्हणणं आहे, आपण गाफील राहायला नको. तर सरस्वतीवर आणि विशालवर बारीक नजर ठेवायला हवी. अहो सर, तुम्ही उगाचच टेन्शन घेताय. आता त्या सरस्वतीने कितीही प्रयत्न केला ना तरी ती आपल्या सापळ्यातून काही सुटू शकत नाही. फक्त एक छोटीशी अडचण झालेली आहे, छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रॉब्लेम? हो. कोणता प्रॉब्लेम? नाही म्हणजे काय आहे, तो त्या म्हातारीचा मुलगा आहे ना, तो जरा तो वगैरे त्याला सारखे पैसे लागत असतात. मी दिले त्याला पैसे याच्या आधी पण थोडे, आणि मग काय आताही दिले असते, म्हणजे देतोच मी तसे त्याला पैसे, पण आता काय माझ्याकडचे पैसेही संपलेत, त्यामुळे जरा तो नाटकं करायला लागलाय. पोटे बस. इतरांचं नाव पुढे करण्यापेक्षा सरळ मागा. कसं आहे, सौदामिनी कुणाचाच हिशोब बाकी ठेवत नाही. हो म्हणजे काय, सगळे हिशोब चुकते करत, तेही व्याजास सकट. कळलं? खरं. निघा. येतो, पण ऍक्टिंग छान केली ना तुम्ही मॅडम. येतो. पोटेंना कामाचा मोबदला दिलात ना? आता माझं काय, तुझं काम केलं नाही, दिवस कधी देतोस? दुष्यंत, तू ना म्हातारा झालायस, सगळंच विसरतोस रे. काहीच लक्षात राहत नाही ना तुझ्या. मी तुला म्हणाली होती की सरस्वती इथून कायमची निघून गेल्यानंतरच मी तुला डिवोर्स देणार. पण काय करू, सरस्वती अजून इथेच आहे ना, आणि 5 दिवस तरी तिला कोणीही रेस्टिकेट करू शकत नाही. तर तेव्हाच तेव्हा बघूया. आता तू गेलास तरी चालेल. बाय. तुला काय वाटलं रे, इतक्या सहजासहजी तुझी सुटका होईल? एकदा का ती बयो इथून गेली ना की तुझा आणि गौतमीचा दोघांचा हिशोब करणार आहे मी. आता फक्त 5 दिवस, नंतर बयो इथून कायमची निघून जाणार. ओ मिस मर्डरर, का ग, काय दुश्मनी होती तुझी त्या म्हातारीशी? तिला पण नाही सोडलंस तू, म्हणजे हे व्हेरी बॅड. ए, तुला याचे पण कोणी पैसे देत का, की सुपारी घेतलीस तू डायरेक्ट? हेतल, मला सांग, एखादा मर्डर करण्यासाठी किती वर्षांची शिक्षा लागते आणि काय ऍक्ट असतो ग? 302, आणि ते पण उमर कैद. अरे बापरे, म्हणजे आता हिला जेलमध्ये जावं लागणार आणि डॉक्टर पण बनू शकणार नाही. व्हेरी बॅड. अरे बाप रे, केवढा राग. हे तर मला ना भीती वाटते, ही आपल्याला मारून टाकणार आहे का, आपलं पण मर्डर करणार आहे. गाईस, एकदा का ही पनोती आपल्या आयुष्यातून बाहेर गेली ना, मस्तपणे
5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला पार्टी देणार. भयो अगो पहिलंच काय झाला कॉलेजमध्ये? त्यांना पटलं ना तू काय नाही केलंस ता? भयो अगो तू तू शांत राह, शांत राह. भयो भयो काय झाला? तू आधी शांत राह. काय झाला नीट सांग, काय झालं? आत्ते माका कॉलेजमधून रस्टिकेट केल्यात. म्हणजे म्हणजे मी कॉलेजला गेलेले तेव्हा कॉन्फरन्स रूम मध्ये माका बोलवलं. तुम्हाला आत्ताच्या आत्ता या हॉस्पिटलमधून रस्टिकेट करण्यात येत आहे. आपण सरस्वतीला एक अपॉर्च्युनिटी द्यायला हवी. पण जर का परीक्षा सुरू होण्यापूर्वी सरस्वतीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर मात्र तिला रेस्टिकेट करण्यात येईल. भयो मी काय म्हणतोय, ह्या सगळा माझ्या वहिनीनं तर केला नसात ना? आत्ते हा कसा शक्य? अगो बाय, त्या हडळीक ना कायच अशक्य नाही आणि वाईट काम ना तिका बरोबर जमता. तिने आपल्याक धमकी पण दिला नव्हती, आठवता ना तुका? थोडे दिवस थांब, मग मी काय करते आणि काय काय करू शकते हे तुला कळेल. काल पण ह्या जेव्हा सगळा घडला ना तेव्हा फोनवर काहीतरी बघून ना नुसते खिदळत होती, हसत होती. सत्य माका काहीच कळत नाही. क्या बघ बाय, तू नको काळजी करू. रवणात असा तुझ्या वांगडा तो चांगल्या माणसानं वांगडा ना कधीच वाईट होऊ द्यायचं नाही. होय आत्ते, आई नेहमी म्हणायची जेव्हा खूप वाईट घडत असताना तेव्हा देव काहीतरी चांगलं करायची प्लॅनिंग करत असता. मी पण या परिस्थितीत चांगलाच बघेन. बाबा, आरव दादा, विशाल सर तिघ पण माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. होय, सगळा चांगलाच होतला. तू नक्की निर्दोष सुटतलस. अरे मॅडम आल्या घरी. काय झालं ग कमिटीच्या मीटिंग मध्ये? नाही, त्यांनी मान्य केलं का की तू निर्दोष आहेस म्हणून? माझी वहिनी असू दे ग, बोलू दे तिला. जास्त माज आला होता ना, आता सगळा माज उतरला असेल तिचा. नाही, आणि तुझं रडगाणं संपलं असेल तर मला वर चहा आणून दे. कायदाशीर मेली. हिच्या चायमध्ये ना जुलाबाचे गोळेच टाकते. हत्ते हो, नाहीतर काय, नेहमी दुसऱ्यांच्या दुःखात ना आनंद शोधत असता. हडळ खायची. आत्ते रवान दे, मी बनवते चाय. मानुस एक चाय 3 बहुत ना इंसाफी है. एक चाय दे, 2 रिटर्न ठेव. चल. हो, आताच 3 चाय मागितल्या ना तुम्ही? अरे माणूस एकटो आहे, 3 चाय कसे काय पिणार मी? तू काय सकाळीच भंकच करतस काय माझी? हो, तुम्हीच मागितल्या ना आता. काय झालं? हो, यांनी 3 चाय मागितल्या, दिल्यावर नको म्हणतात. अरे तू काय खुळावलंस काय? मी एकट्यासाठी 3 चाय किती मागवू? अरे आपण 3 जण आहोत ना, मग 3 चहा लागणारच. तुम्ही काय भांग प्यायलास काय ड्रायव्हर साहेब? डॉक्टर. हा, आताच तर आपण दोघे आहो ना, मग 3 चाय किती आहेत? शुभंकर सर ते आहेत ना आपल्या सोबत, मग 1, 2 आणि 3. अरे हा, आई शपथ विसरले हो. तुमका सांगते, मी गावात असताना ना एकदा. तुझ्या गावाच्या गोष्टी आपण नंतर करू, आता महत्वाचं बोलायचं. चल. हा, ही चाय तुम्ही धरा.
ए बाबा दे. खूप दुखतंय का रे? नाही, आपल्या सवयीचाच हा. त्या वस्तीतल्याच माणसांनी तुला पुन्हा मारलं ना? हा, मी त्यांच्या मागावर होते ना, म्हणून सांगते डॉक्टर, ह्या ना कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेला. त्या दिवशी आपलं तंबू पाडू गुंडेलेले ना, ते त्याच वस्तीतले जिकडे आपली बायो ना राहू गेली होती. सरस्वती तिथे राहायला गेल्यानंतर तिने तिकडे जे काही केलं तर त्याचा बदला म्हणून तर नसेल ना केलं त्या लोकांनी? ही शक्यता पण नाकारता येत नाही, पण त्यासाठी आपल्याला वस्तीत जाऊनच माहिती काढावी लागेल. हाँ, कुछ तो गडबड है पप्या. आपल्याक ना त्या म्हातारीच्या मुलग गाठूक होया. त्या दिवशी बयून ते गोळ्या दिल्या ना, ते काय केलं ते बघूक होय. बरोबर बोलतोयस तू, पण आपल्याकडे हे सगळं करण्यासाठी फक्त 5 दिवस आहेत. 5 दिवसात आपल्याला हा सगळा छडा लावायचा आहे आणि बयोला निर्दोष सिद्ध करायचंय. कारण हा माझ्या बयोच्या स्वप्नाचा प्रश्न आहे. तिचं स्वप्न हे तिचं आयुष्य आहे आणि तिला तिच्या स्वप्नापासून लांब नाही राहू देऊ शकत मी. मम्मा, काय ग? मम्मा तू शुअर आहेस ना की ती भिकारडी 5 दिवसाच्या तिकडून जाईल? म्हणजे परत काही करणार नाही ना ती? हिरा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, असं काहीही होणार नाही. तू फक्त आता तुझ्या अभ्यासावर फोकस कर. आता बघच, मीच फर्स्ट येणार. ती तर अडकली. कसं आहे ना हिरा, सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळं ह्याच जन्मात भोगावी लागतात. मी काय म्हणते बयो, तू ना तुझ्या सामानाची बांधाबांध आत्तापासूनच करायला सुरुवात कर. मम्मा, मी काय म्हणते, तिला गावी जायचं तिकीट काढून देतेस का? म्हणजे बेसिक कर्टेसी होईल ना ग. ऑलरेडी खूप बदनामी झाली याची. ऑब्विसली चांगलं AC ट्रेनचं तिकीट बुकिंग करून देते. किमान प्रवास तरी सुखाचा होईल तुझा. तुम्ही माझ्या सुखाची काळजी नका करू हिराची. त्यासाठी माझी माणसं आहोत आणि असा पण मी लवकरच निर्दोष सिद्ध होणार. त्यामुळे तिकिटाची काहीच गरज नाही. अगं पण कशी होणार आहेस तू निर्दोष सिद्ध? सगळे पुरावे तुझ्या अगेन्स्ट आहेत, विसरलीस का? पुरावे माझ्या विरोधात असणं ह्या काय नवीन नाही माझ्यासाठी. लहानपणी माझ्या बागेत कुणीतरी प्रश्नपत्रिका टाकलेली माका फसवू. तेव्हा पण असाच सगळ्यांनी माझ्यावर आळ घेतलेला. फक्त माझ्या बाबांनी आणि माझ्या आईनी माझ्यावर विश्वास ठेवलेला. तेव्हा पण मी परीक्षा दिली आणि निर्दोष सिद्ध झाले. आता पण सेम परिस्थिती इली. पण आता पण माका माझ्यावर, माझ्या बाबांवर आणि माझ्या रवळनाथावर पूर्ण विश्वास. त्यामुळे मी नक्कीच परीक्षा देईन आणि हैसून डॉक्टर बनानच गावाक जाईन. घ्या चहा घ्या. नकोय मला. तुम्ही मगाशी बरोबर बोललात हिराची. ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याका ह्याच जन्मात भोगायची आहेत. त्यामुळे ज्यांनी कुणी हा सगळा घडून आणलाय ना, त्याका त्याच्या कर्माची फळं मिळणारच लवकरच. काय ग, जीभ तुझी खूपच चुरू करायला लागली ना?
शुभंकर तुझ्या बाजूने म्हणून तुझा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त उडू नकोस हं. आता तू काही वाचणार नाहीये, आता सगळं संपलं. सोडा ग